जर तुम्ही माझ्या पद्धतीने वाळवणीच्या मिरच्या एकदा बनवल्या ना, तर प्रत्येक वर्षी अशा पद्धतीच्या मिरच्या बनवून वाळवून ठेवाल, इतक्या छान या बनतात. तर या इथे मी 1 किलो मिरची घेतलेली आहे आणि ही मिरची कमी तिखट आणि शिवाय लांबलचक अशा आपल्याला घ्यायच्या आहेत. मिरच्या धुतल्यानंतर एका सुती कपड्याने त्या पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि सेफ्टी पिनचा वापर करून अशा पद्धतीने मिरचीला चिरा पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही सुरी किंवा विळीचाही वापर करू शकता. तर सर्व मिरच्यांना मी अशा पद्धतीने चिरा पाडून घेतलेल्या आहेत. लोखंडी तव्यामध्ये 1 वाटी आपल्याला धने घ्यायचे आहेत आणि जितके धने घेतलेले आहेत ना, सेम त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला जिरेही घ्यायचे आहेत. धने आणि जिरे खमंग असे आपले भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 चमचा यामध्ये मी मेथी दाणे वापरलेले आहेत. सर्व धने आणि जिरे छान भाजले की आपल्याला त्याची पेस्ट किंवा पूड बनवून घ्यायची आहे. तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी दही घेतलेलं आहे. तर हे दही आंबट असावं, त्यामध्ये थोडंसं पाणी, मीठ आणि थोडीशी हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर आपण धने जिरे पूड यामध्ये ॲड करूयात. तर या इथे मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा जास्तच केला तरीही चालेल. मिरचीला जे आपण चीर पाडली होती ना, त्या चिरीमध्ये हा मसाला छान असा भरून घ्यायचा आहे. हा मसाला थोडा दाबून भरा, जेणेकरून तो बाहेर येणार नाही आणि मिरचीची चवही छान राहील. तर आपल्याला अशा पद्धतीने सर्व मिरचीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. सर्व मसाला भरून झाल्यानंतर ही जी मिरची आहे ती आपल्याला अशीच रात्रभर ठेवायची आहे, जेणेकरून यामध्ये जो मसाल्यांचा फ्लेवर आहे ना, तो मिरचीमध्ये उतरेल. त्यानंतर 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये ही मिरची मी वाळवून घेतलेली आहे. जेवताना भाकरी चपातीसोबत ही मिरची आपण नक्कीच खाऊ शकतो.